पाटोदा आगाराचे व्यवस्थापक श्री अमोल भुसारी साहेबांच्या कल्पनेतून आगारातील चालक, वाहक, कर्मचाऱ्यांच्या पाल्यातील कलागुणांना वाव मिळावा व त्यांना कौतुकाची थाप मिळावी या संकल्पनेतून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आगारातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर आदी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पाटोदा आगाराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते। मागील वर्षांपासून सुरुवात करण्यात आलेल्या या स्पर्धेत गतवर्षी 35 पाल्यांनी सहभाग घेतला होता, तर यंदा पहिली ते चौथी व 5वी ते 10वी असे 2 गटातील एकूण 45 पाल्यांनी सहभाग नोंदवित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणारे विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व शालेय साहित्याने गौरव करण्यात आला। प्रथमतः कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री सोमीनाथ कोल्हे, मराठी पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष श्री हमीद खान पठाण, पत्रकार महेश बेदरे, जावेद शेख व कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवस्थापक श्री अमोल भुसारी साहेब, वाहतूक नियंत्रक श्री ज्ञानेश्वर सोनवणे, वरिष्ठ लिपिक श्री रमेश राख, लिपिक श्री रवींद्र नाईकनवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य व पराक्रमाविषयी भाषण केले, तर प्रमुख पाहुण्यांच्या वतीने पत्रकार श्री महेश बेदरे यांनी मनोगत व्यक्त करताना पाटोदा आगाराचे व्यवस्थापक श्री अमोल भुसारी साहेबांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करताना लहान मुलांनी केलेल्या भाषणाचे कौतुक करत पुढच्या वर्षी वक्तृत्व स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात यावे अशी कल्पना मांडली। यावेळी माननीय श्री अमोल भुसारी साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुढील वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धा सुद्धा घेण्यात येईल असे जाहीर केले। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पाटोदा आगाराचे वरिष्ठ लिपिक श्री प्रकाश तांबे यांनी केले। यावेळी पाटोदा आगारातील कर्मचारी, चालक, वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम रयतेचा राजा, शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2-4 शब्द बोलून दाखवणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती। अवघ्या मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळभर शेवटे गाजवले असे ते राजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते। जिजामातांनी शुभांवर उत्तम संस्कार केले, शुभांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले। जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। धन्यवाद। मी एवढे बोलून माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा, माझ्या शिवबांचा दरारा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। प्रतिपचंद्र लेखे व वरद शिवर विश्ववंदिता, शहासुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजदे। सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवारी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्याकपारांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला किती विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजे शिवछत्रपती। शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती। 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिवशी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली आणि अशा थोर दिनी माळसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्माला झाला। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असे एक शिवाजी राजा होऊन गेला, शिवाजी राजा होऊन गेला।
बाळराजांना त्यांचे वडील शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन त्यांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयात स्वराज्य स्थापनेचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, शिवा काशी, जीवा महाला, नेताजी पालकर, हिरोजी फर्जंद आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्याची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका आणि शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची माहिती पटवून येतात. शिवराय हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. त्यांनी आपले अवघे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नसतील तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा महान राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपवितो. जय जिजाऊ, जय शिवराय. पाठीला शिवबांसारखे दैवत लागलं महाराष्ट्राच्या मातीला. अशा या शिवबांना माझा मानाचा बोजा, माझा मानाचा बोजा. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मग शिवबा शिवनेरीवरच वाढले. त्यांनी त्यांचे आईकडून तलवारबाजी, भाला फेकणे शिकून घेतले व गनिमी कामाकडून मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य स्थापनेची शपथ नारायणेश्वराच्या मंदिरात घेतली व नंतर खूप कष्टाने त्यांनी अनेक गड किल्ले घेतली व स्वराज्य विस्तार वाढवत होते. मग या स्वराज्यात महिलांना मान सन्मान मिळू लागला. म्हणूनच शेवटी म्हणावीसे वाटते, अंधार साडा झाला आता दिवा पाहिजे, अंधार साडा झाला आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवबा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवबा पाहिजे. जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव मोमीन रेहान जाफर. मी मोमीन जाफर या चालकांचा मुलगा आहे. तर एक विनंती की शांतपणे माझे भाषण ऐकून घ्यावे. प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णर विश्ववंदिता, प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णर विश्ववंदिता, शहा शुनो शिवशैषा मद्रभद्राय राजते, मद्रभद्राय राज्य. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री भुसारी साहेब, तसेच व्यासपीठावर जमलेले सर्व आदरणीय आणि इथे जमलेला सर्व कर्मचारी वर्ग. आज काय आहे हे कुणाला सांगायची गरज नाही, कारण आपण मराठी आहोत. आणि ज्या माणसांनी मराठ्यांना आणि सर्व जातीच्या धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून या स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, आज त्या माझ्या राजाची म्हणजे आज शिवबाची जयंती आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र करून हे स्वराज्य स्थापनही केले. शिवाजी महाराजांना सर्व जाती धर्मांनी, सर्व पंथांनी, सर्वांनी नमन केले आहे. त्यात आले मग कुणबी, तेली, माळी, साळी, मराठा, कोष्टी, आदिवासी, मातंग, 18 पगड जातीचे दैवत म्हणजे शिवछत्रपती हे तुम्ही मान्य करा. शिवाजी महाराजांनी सर्वांना सन्मानाचे स्थान दिले आहे आणि तुम्ही शिवाजी महाराजांना कोण्या धर्मापुरतं ठेवता? हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज. कोणी म्हणतं गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना जातीच्या चौकटीत आणू नका. इतिहास काय सांगतो ते वाचा. शिवाजी महाराजांच्या 21 अंगरक्षकांपैकी 13 अंगरक्षक हे जातीने मुसलमान होते. त्यांचा तोफखाना प्रमुख दारिया सारंग नावाचा मुसलमान, त्यांचा पहिला फोटो काढणारा मीर मोहम्मद मुसलमान, त्यांचा आरमार प्रमुख सिद्दी इब्राहिम नावाचा मुसलमान, त्यांना अफजल खान आल्याची माहिती दिलेला मुस्तमे जवान मुसलमान, त्यांना वाघ नखे बनवून देणारा रुस्तमे जवान मुसलमान, त्यांचे वकील काझी हैदर सुद्धा मुसलमान, जे 750 पठाण विजापूरहून आले ते सुद्धा मुसलमान होते. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं आणि बाजूला मुसलमानांना नमाज अदा करण्यासाठी ईदगाह बांधली.
तर मला सांगा मित्रांनो, हा हिंदू मुस्लिम विवाद का? मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही आणि जाता जाता फक्त एक उदाहरण देणार आणि थांबणार. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. ही बातमी औरंगजेबाच्या साठी मुस्तेखानाला जशीच कळाली तसाच तो आनंदात मोठ्या उत्साहात धावत पळत बहादूरगडावर बसलेल्या औरंगजेबाच्या छावणीत आला आणि म्हणाला, हुजूर हुजूर, बड़ी बड़ी खुशी की खबर है. औरंगजेब म्हणाला, अच्छा, बोलो क्या हुआ? कापर सिवा मर गया. हे ऐकताच औरंगजेब स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला, नमाजसाठी जमिनीवर हातरली, दोन्ही गुडघे त्याच्यावर टेकून बसला आणि दोन्ही हात वरी करून देवाला म्हणाला, ए खुदा, अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा भोसले तेरे पास आ रहा है. मित्रांनो, फक्त रयतेच्याच नव्हे तर इतक्या कट्टर शत्रूच्याही तोंडून माझ्या राज्याविषयी हे उद्गार होते मित्रांनो. तर आपण त्यांना मानाचा मुद्रा घालू आणि थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाटोदा एसटी आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी मागील वर्षीपासून आपल्या आगाराचे न करता आजचा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, सर्वप्रथम शिवछत्रपतींना जयंतीनिमित्त पाटोदा पत्रकार संघाच्या वतीने कोटी कोटी असे वंदन करतो. आदरणीय भुसारी साहेब यांची खरोखरच अत्यंत उत्कृष्ट संकल्पना आहे. आपल्या रयतेच्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगारातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवला आहे. खरोखरच हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पाटोदा तालुका पत्रकार संघ व सर्व आमच्या स्नेही पत्रकारांच्या वतीने अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि भुसारी साहेब, प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा आपण कार्यक्रम आयोजित करावा. आणखी काही वेगवेगळ्या कलागुणांना या ठिकाणी निश्चितच वाव मिळणार आहे. आणि मी तर आता भाषण ऐकून मला असं वाटतंय की पुढच्या वर्षी वक्तृत्व स्पर्धा देखील आपण या ठिकाणी आयोजित कराव्यात. खरोखरच या मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वजण. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलतात मुलं. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. एसटी महामंडळाच्या माध्यमातून हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली आहे, हे प्रथमच माझ्या बघण्यात आलेलं आहे. मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा असेच कार्यक्रम घ्यावा ही अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिला. तसं हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला आज 350 वर्ष हे सुरू असल्या कारणाने आपल्या शासनाच्या वतीने विविध ठिकाणी विविध मोठमोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात. सालाबादप्रमाणे गेल्या वर्षीपासून आपण ही सुरू केलेली परंपरा यापुढेही अशी आपण ठेवू व आपल्या आगारात विविध आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी स्पर्धा घेण्यात येऊ. आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कोल्हे साहेब, आमचे मित्र बेदरे साहेब, पठाण साहेब व उपस्थित इतर मान्यवर या सर्वांना आज एक मला सांगावंसे वाटते की आज आपण पहिल्यांदा पाहिलं असेल की लहान लहान वयोगटातील मुले आहेत, ते भाषण करताना आपल्यापेक्षाही किती चांगल्या पद्धतीने भाषण करतात. त्यांच्या ह्याच कलागुणांना वाव भेटावा या उद्देशाने पुढच्या वर्षी आम्ही याच्यामध्ये एक मुलांसाठी भाषण स्पर्धेचे एक नवीन आयोजन करू. आज आपण सर्वजण जयंतीसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. व आपण आपल्या मुलांसाठी आज जी स्पर्धा आयोजित केली त्याच्यामध्ये सहभाग हा मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित असताना हा सहभाग तेवढासा जाणवत नाही. आणि विशेष म्हणजे बक्षीस वितरण करताना आपले जे कर्मचाऱ्यांचे पाल्यांना प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक मिळाले अशांचे पाल्य इथं हजर असणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपण तरी अडचणींमुळे आपल्या कर्तव्यांच्या बाबीमुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही.
तरी याबाबतची आपण सर्व यादी ही नोटीस बोर्डाला लावणार आहोत. तर कृपया आपल्या पाल्यांना घेऊन आगारामध्ये यावं व आपले जे आज उपस्थित नाहीयेत यांची बक्षीस आपल्याला आगारामधून वितरित करता येतील. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.